माँ कामधेनू दूधधारा दर्शन मार्ग या ठिकाणी आतमध्ये ही गुफा आहे जिथे हे पवित्र पावन आणि अतिशय प्रसन्न करणार, सगळा थकवा दूर करणार हे पात्र आहे. अतिशय छोटंसं पात्र आहे आपण बघितलं तर अगदी. आणि जसं दूध हे शुभ्र रंगाचं असतं त्याप्रमाणे हे शुभ्र धार आणि हे पाण्याचं रूप, मैयाचं हे रूप. रामकृष्ण रे मंडळी, नर्मदेहर. आपण करीत आहोत मा नर्मदा मैयाची पायी परिक्रमा आणि आजचा आपला परिक्रमेचा आहे 54वा दिवस. आणि हा सर्व नर्मदा मैयाचा पायी परिक्रमा प्रवास आम्ही आपल्या अध्यात्म मार्ग या यूट्यूब चॅनलद्वारे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत, जेणेकरून अनेक संत ऋषीमुनी देवदेवता यांची तपश्चर्या भूमी असेल किंवा अनेक दर्शनीय रमणीय स्थळे जे अनेक जंगलांमध्ये आहेत, खेडोपाडे आहेत, ज्यांचे दर्शन आपल्याला कधी शक्य होत नाहीत, अशा सर्व ठिकाणांची दर्शने आपल्याला घडावी. तसेच असते अनेक ऐतिहासिक आणि रमणीय दर्शनीय स्थळे आपल्याला बघायला मिळावीत, याकरता हा सर्व आम्ही प्रयत्न करीत आहोत. तर आपणही आमच्या अध्यात्म मार्ग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओना लाईक, कमेंट्स, शेअर करून जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा, जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर आपला आजचा 54वा दिवस आणि 54व्या दिवशी आपण आता अमरकंटकमध्ये आज पोहोचतोय. सकाळी मिरिया या गावातून आपण निघलेलो आहे आणि अमरकंटकची हायेस्ट थंडी आता आपल्याला लागलेली आहे. जवळजवळ 5 ते 6 डिग्री सेल्सिअस मधलं हे तापमान 5 पर्यंत आहे आज. आणि अगदी आपण सकाळी झाडावर जे धुकं म्हणजे पानांवर बारीक बारीक जे धुकं पडलेलं असतं, दव पडलेले असतं, ते दव अगदी बर्फ झालेले आपण बघितलेले आहेत. इतकी थंडी या ठिकाणी भयानक आहे. अगदी पार म्हणजे बोलायचंच झालं तर नाक उघड असेल तर नाक सुद्धा जाम होऊन जातंय, म्हणजे एवढं अगदी थंड श्वास आत घेताना. हात तर विषयच नाही, हातपाय एवढे जाम होत आहेत. खूप जास्त प्रमाणात इथं थंडी आहे आणि त्याच्यामुळं आपण थंडीचं लवकर निघलेलो नाही. जवळजवळ 8:15 8:30 वाजले आपल्याला निघायला आणि 8:30 वाजता आपण मिरिया या गावाच्या या जंगलाच्या प्रदेशातून आता पुढे सुरुवात केलेली प्रवासाला. नंतर बघितलं तर पूर्ण मागच्या बाजूला आपल्याला झाडं दिसतील, जंगल दिसेल आणि या जंगलाच्या प्रदेशातून आपण आता पुढे निघलेलो आहे. मैयाच्या तटकावर आपला आजचा मुक्काम होता आणि रात्रीच्या मुक्कामापासून आपण आता जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर पुढे आलेलो आहे. आणि आता इथून पुढं अमरकंटक आपल्याला केवळ आसपास 20 किलोमीटर राहिलेलं आहे. पण थंडी खूप जास्त या ठिकाणी, अगदी पार बोलता सुद्धा येत नाही एवढी थंडी आहे. मोबाईल धरणं सुद्धा अवघड आहे, एवढी जास्त थंडी आहे. आणि इथून अमरकंटक उद्या अमरकंटक करून निघू आपण आणि परत खाली दिंडोरी मंडलापर्यंत आपल्याला भरपूर प्रमाणात थंडी असणार. तर बघू एवढे 7-8 दिवस आपले कसे जात आहेत. ते जास्त रिस्की आहे, पण ह्या अशा एकदम हायेस्ट थंडीमध्ये आपण आता निघालेलो आहे. सकाळी सगळं आवरून वगैरे, कारण आंघोळ वगैरे न करता निघलं तर लवकर निघणं होतं, पण आपण कधी शक्यतो आंघोळ करून निघतच नाही, आत्तापर्यंत तरी नाही निघलो कधी. त्याच्यामुळे आवरून वगैरे निघायला थोडा उशीर झाला तरी चालेल, म्हणून या अनुषंगाने आपण थोडं उशिरा निघलोय. आणि दुपारपर्यंत आपण अमरकंटकला पोहोचतोच, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. तिथे गेल्यानंतर मायकी बगिया, त्याच्यानंतर नर्मदा मैयाचं मंदिर, नर्मदा मैयाचा उगम वगैरे सर्वच गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यात जाताना दूधधारा असेल, कपिलधारा असेल, या सर्व रमणीय गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर आता बघू, आपला इथून जवळजवळ दमगडपर्यंतचा 8 ते 9 किलोमीटरचा प्रवास आणि तेथून पुढे याच्यापर्यंत अमरकंटकपर्यंत 10 ते 12 किलोमीटरचा प्रवास. त्याच्यामध्ये सर्व आपल्याला दूधधारा, कपिलधारा, मायकी बगिया ह्या सर्व गोष्टी आज आपण बघणार आहे. आणि अमरकंटकमध्येच आजचा मुक्काम आपण करणार आहे. तर बघू
अमरकंटकमध्ये फायनली आपण आज पोहोचतोय, ज्याची आपण अगदी परिक्रमा सुरू झाल्यापासून वाट बघत असतो की अमरकंटक हे फार मोठं ठिकाण आहे. तर फायनली आज दुपारपर्यंत आपण अमरकंटकला पोहोचतोय. तिथे गेल्यानंतर अमरकंटकचं दर्शन पूर्ण आपण तुम्हाला करवणार आहोतच. तर आता चला या डोंगरांमधून झाडीमधून आपण अमरकंटकला जाऊया. आता श्वास सुद्धा एवढा थंड घेण्यासाठी श्वास त्रास होतोय, त्याच्यात बोलण्यासाठी वेगळाच त्रास होतोय आणि थंडीमुळे झालेली सकाळची सर्दी सगळंच एकत्र आहे. तर हा सुद्धा अनुभव एक विलक्षण आहे. बघू, चला आता अमरकंटकला जाऊ. फेरीस्नेल गाव आपण आता क्रॉस केलेलं आहे आणि फेरीस्नेल पासून पुढे दमगडकडे चिक्कीचा आनंद घेत आपण चाललेलो आहे. कारण सकाळी आपल्याला चहा भेटला होता, चहा बरोबर आपण बिस्किट वगैरे खाल्लं होतं, पण तेवढं आपल्याला पुरेसं नाही. आपण आता 8-9 किलोमीटर आलो जवळजवळ. दमगड आपल्याला 1 किलोमीटर असत. थोडीशी भूक लागली होती म्हणून आपण चिक्की वगैरे खात जंगलातून चाललेलो आहे. अतिशय सुंदर दृश्य आहे. थोडासा गारवा आहे, ऊन पण पडलेलं आहे आणि उन्हाची किरणं हळूहळू आपल्यावर येत आहेत कधी मध्ये. आणि अशा या उन्हामध्ये आणि जंगलामधून उंच अशी झाडं आहेत. आपण जर बघितली तर पूर्ण उंच अशी झाडं आहेत. मागून परिक्रमा अशी आपल्या दिसत आहेत आणि ते पण काहीतरी 3-4 जण आहेत. नर्मदे हर. तर अशा प्रकारचा आनंद घेत आपण जंगलामधून आता पुढे निघलेलो आहे आणि दमगडमध्ये आश्रम आहे. आता बघू, कारण आता तशी 10 वाजले आहेत. जेवणाला वगैरे किती उशीर आहे काय, कारण अमरकंटकला जाण्याची आपल्याला जास्त घाई आहे. अमरकंटकला आपण लवकर पोहोचू इच्छितोय, तर तिथं वगैरे जेवण करायला थांबतोय. कपड जातोय माहीत नाही, कारण या जंगलातून मी दाखवत होतो की सुंदर असं जंगल, वरती बघा अगदी उंच वाढलेली दाट झाड आहेत आणि या झाडीमधून आपण आता पुढच्या मार्गाने दमगडकडे आता निघलेलो आहे. बघू, दमगडला रामकोटी आहे. तिथे गेल्यानंतर मग कसं काय तिथला कंडिशन आहे ते बघू. त्या अगोदर हे सुंदर असं वातावरण आहे, एकदम छान, म्हणजे मनाला प्रसन्न करणार ही दृश्य आहेत. तर ही काहीही प्रदूषण नाही आणि आता सध्या थंडीचाही त्रास नाही, उन्हाचाही त्रास नाही आणि अशा मधल्या वातावरणामध्ये आपण हा आनंद घेत आता दमगडकडे निघालेलो या जंगलामधून. तर बघू, लवकरच दमगड जाऊ. दमगडवरून दूधधारा, कपिलधारा बघत लवकरात लवकर अमरकंटकला पोहोचण्याचा आपला विचार आहे. तर चला, जंगलातून आनंद घेत आपण आता दमगडकडे जाऊया. दमगड या गावामध्ये सुद्धा आपण आलेलो आहे आणि दमगड गावाच्या जवळजवळ 1-1.5 किलोमीटर पुढे हा आश्रम आहे. या आश्रमाकडे आता आपण चाललेलो आहे आणि अजून सुद्धा काही अंशामध्ये थंडी वाजते आपल्याला. आणि इकडे जर बघितलं तर हा जो डोंगर आहे आणि या डोंगराच्या पायथ्याशी हे जे आपल्याला झाडं दिसत आहेत, ह्या झाडांच्या मधून नर्मदा मैया वाहते. आता तिकडून नर्मदा मैया तशी इकडं पुढे येईल आणि आपण या मार्गाने असं इकडून फिरून तिकडं जर गेलो की नर्मदा मैयाच्या तटकावर आपण जातोय आणि
आजचा जो म्हणजे आपला जो सकाळचा आता आपल्याला दमगड जाण्याचा आश्रम आहे, तो आश्रम सुद्धा तिथेच तटकावर आहे, मैयाच्या तटकावर आहे. आणि तिथून आपल्याला मैयाच्या तटकावरचा संपूर्ण प्रवास आहे, कपिलधारा वगैरे दूधधारा बघत जाण्याचा पुढे. आणि तसंच तटकाने आपण अमरकंटकला पोहोचतोय. पुढे मायकी बघायला वगैरे सरळ रोड. तर असा हा जंगलातील प्रवास आहे. या बाजूला जंगल आहे, या बाजूला आता शेती वगैरे आपल्याला लागलेली आहे, त्याला कंपाऊंड वगैरे केलेलं आहे. आणि ह्या जंगलाच्या प्रदेशातून आता आपण आश्रमाकडे निघालेलो आहे, ते जंगलामध्येच. आणि या बाजूला बघितलं तर दमगड गावामध्ये श्री रामकुटी आश्रम आहे दमगडचा. आणि हा मला वाटतं शेवटचा आश्रम कदाचित असेल अमरकंटककडे जाण्याचा. बहुतांश लोक इथून थांबूनच पुढे जात असतात. आणि या जंगलामधून नर्मदा मैया जाते. इथं आपल्याला मैयाचं पात्र पण दिसेल जवळच खाली. आणि इथून या आश्रमामधून थोडासा विश्राम वगैरे करून आता 10:15 ते 10:30 11 पण वाजत आलेले आहेत. त्याच्यामुळे बघू जेवणाचं वगैरे काय नियोजन होतंय. पण या आश्रमापासून आपण पुढे जाणार आहे. आणि इथं जर बघितलं तर मैयाचं पात्र आपल्याला दिसेल, अतिशय छोटं. म्हणजे आपण काल रात्री जे पात्र बघितलं त्या पात्राच्या अगदी निम्मच हे पात्र आहे. आणि अगदी छोट्याशा पात्रापासून मैयाचं दर्शन करून आपण पुढे जाणार. इथं जर बघितलं तर मैयाचं पात्र अगदी लहान झालेलं आहे. म्हणजे काल आपण जेवढं पात्र बघितलं होतं कालच्या आश्रमापाशी, त्याच्यापेक्षा सुद्धा हे पात्र आणखी छोटं झालेलं आहे. आणि केवळ एवढंच पात्र आता मैयाचं आहे, अतिशय सुंदर. आणि खाली पार तळ दिसतोय, इतकं स्वच्छ पाणी. आणि या जंगलामधून मैया पुढं वाहते. आता या मैयाचं दर्शन वगैरे करून आणि मैयाचं पाणी आपण आता पिण्यासाठी घेणारच आहे. तर मैयाचं दर्शन वगैरे करून या ठिकाणी आपण विश्रांती करणार आहे थोडीशी. आणि कदाचित जेवणसुद्धा आपण इथेच करणार आहे, कारण अमरकंटक जायचं म्हटलं तर अमरकंटकपर्यंत आपण जाऊ शकत नाही. आणि अमरकंटकला जायला उशीर झाला तर आपल्याला दुपारचं जेवण भेटणार नाही. त्याच्यामुळे बहुतेक आपला असाच प्लॅन राहील की जेवण इथंच करून जाऊ. तर बघू आता आश्रमात गेल्यानंतर काय होतंय ते कळलंच. आपण आश्रमात जाऊ, बॅग वगैरे ठेवू, मैयाचं पाणी पहिलं आपल्याला प्यायला घेऊन येऊ. आणि मग बघू इथलं काय नियोजन आहे काय नाही, त्यानुसार ते तुम्हाला कळवूच. तर मैयाचं हे पवित्र पावन आणि अतिशय प्रसन्न करणारं, सगळा थकवा दूर करणारं हे पात्र आहे. अतिशय छोटंसं पात्र आहे. आपण बघितलं तर अगदी चालताना लक्षात पण येणार नाही, कारण आपण असे अनेक ओढे आत्तापर्यंत असे चालून क्रॉस केलेले आहेत. आणि हे मैयाचं पात्र आता आपल्याला लागलेलं आहे. आता आपल्याला जेवण पण इथंच करायचं आहे. त्यांनी सांगितलंय की जेवण वगैरे करून जा, कारण आपल्याला जायला 2-2:30 वाजतील अमरकंटकला. आणि तिथली सुद्धा जेवणाची वेळ आपली हुकून जाईल. तर आपण जेवण इथंच करणार आहे. त्यासाठी सुंदर असं मैयाचं पाणी घेण्याकरता आपण कमंडोली घेऊन आलेलो आहे. आता या मैयाच्या पात्रातून पाणी वगैरे पिऊन जरा दर्शन वगैरे करून प्रसन्न होऊ, वरती जाऊन थोडा विसावा करून जेवण वगैरे करू, मग आपण अमरकंटकला निघू. तर परत मला दाखवावं वाटतं, एवढं सुंदर हे दृश्य आहे. त्याचं सुंदर असं पात्र आहे, जे बालरूप मैयाचं म्हटलं जातं. ते मैयाचं बालरूप या ठिकाणी आहे. आणि बालिकेच्या रूपात मैया वाहते. आणि सुंदर असं जंगल, या जंगलामधून मैया वाहते. अतिशय दाट जंगल आपल्याला दिसेल. आणि ह्या बाजूला सुद्धा जंगल आहे, परंतु आता या आश्रमामुळे थोडंसं कदाचित ते काढलेलं असावं. पण अगदी छोट्या ओढ्याच्या रूपात मैया इथून पुढं जाते. आणि मैयाचं पवित्र पावन तीर्थ आणि पाणी अगदी आपण इथून पार समुद्रापर्यंत कुठेही बघितलं तरी इतकंच नितळ आणि स्वच्छ पाणी आपल्याला लागत असतं. थोडंसं दर्शन घेऊन आपण आतमध्ये तुम्हाला दाखवू. मैयाचं अगदी कुठपर्यंतही आपण बघितलं तरी सुंदर, स्वच्छ आणि नितळ. आणि खूप जास्त लय थंड पाणी आहे, कारण वातावरण पण इथलं एवढं थंड आहे सगळं जंगलाचं. त्याच्यामुळे पाणी सुद्धा खूप जास्त थंड आहे. पण अतिशय नितळ असलेलं हे पाणी पुढेही आपल्याला गढूळपणा या पाण्यात दिसणार नाही. आणि अशा या मैयाचं जल वगैरे घेऊन आपण आता वरती जाऊ. वरती गेल्यानंतर जेवण वगैरे करू. आणि जेवण वगैरे करून मग आपण अमरकंटकला जाऊ. अमरकंटकला जाताना कपिलधारा, दूधधारा वगैरे सर्व गोष्टी बघत मगच आपण पुढे जाणार आहे. नंतर अमरकंटकमध्ये गेलं की मायकी बघ्या वगैरे, अमरकंटक मधील अमरकंटेश्वराचं मंदिर, सर्वच गोष्टी आहेत भरपूर, आपण तुम्हाला पण दाखवणार आहेत त्या. तर आता पहिलं आपण इथलं कामावरून घेऊ. जल वगैरे घेऊन वरती जाऊन थोडासा आराम करून मग जेवण वगैरे करू, मग अमरकंटक निघू.
जेवण करून आता आपण या बारीक पाऊल वाटेने पुढं निघालेलो आहे आणि चारही बाजूनं आता आपल्याला जंगल लागते बघा. पूर्ण अगदी सगळीकडून जंगल आहे आणि अशा जंगलामधून आपण या पाऊल वाटेनं पुढं चाललेलो आहे. बारीक बारीक असे कापड आपल्याला दिसतील जे आपल्याला रस्ता सांगणार आहेत. म्हणजे त्या रस्त्यानं आता आपण पुढं निघालेलो आहे आणि जवळजवळ 11 ते 12 किलोमीटर फक्त आता आपल्याला अमरकंटक राहिलेलं आहे. आपण 2 वाजेपर्यंत अमरकंटकला पोहोचतोय. त्याच्यानंतर अमरकंटकमधील सर्व ठिकाणं आपण बघणार आहे. तर असे काही कापड आपल्याला दिसत आहेत जे मार्ग आपल्याला दाखवत असतात. म्हणजे एक बऱ्याचदा असं होतं की आपण चालत बरोबर असतो, रस्ते वगैरे जिथं फुटत नाही तिथं, पण असं वाटतं पण मार्ग चुकलोय का काय. तेव्हा हे कापड जेव्हा दिसतात तेव्हा क्लिअर होतं की चला मार्ग बरोबर आहे. अशा मार्गाने आपण आता पुढे निघलेलो आहे आणि जंगलात असल्यामुळं थंडी पुन्हा भरपूर असते. आपण शाल वगैरे आश्रमात काढून ठेवली होती, पण टोपी पुन्हा घातली कारण थंडी इथं भरपूर आहे आणि दिवसासुद्धा आत्तासुद्धा थंडी वाजते. अशा या जंगलामधून पूर्ण पण जसं सुरुवातीला आज स्टार्टिंग केली होती त्याच प्रकारचे जंगल आपल्याला आता जवळजवळ अमरकंटकपर्यंत आहे. म्हणजे दूधधारा, कपिलधारा वगैरे अशा या बारीक बारीक पाऊलवाटेनं ह्या कापडांचा आधार घेत आपण आता पुढे अमरकंटककडे निघलेलो आहे. आपल्याला मध्ये दूधधारा लागणार आहे, अजून कपिलधारा आपल्याला मध्ये लागणार आहे. तर हे सर्व आपण आता बघणार आहे पुढे. तर चला आता जाऊ निसर्गाचा आनंद घेत आणि मस्त थंडीचा आनंद घेत कारण थंडीचा आनंद असा आहे की थंडी असल्यामुळं थकवा अजिबात जाणवत नाही. किती चाललं तरी अगदी नॉनस्टॉप आपण 8-8, 10-10, 12-12 किलोमीटर सुद्धा एवढ्या थंडीमुळे चालतोय. त्याच्यामुळे थकवा या थंडीने जाणवत नाही. तर या छोट्या पाऊलवाटांनी पूर्ण घनदाट असे या जंगलामधून आता आपण पुढे चाललेलो आहे. आपण जर बघितलं तर अतिशय दाट ही जंगल आहे. फक्त आपल्याला मधून एक पाऊलवाट जी आहे तेवढी पाऊलवाट फक्त आपला सहारा आहे. त्या पाऊलवाटीने आपण फक्त डेअरिंगने चालतोय. बाकी पूर्ण दाट जंगल आहे, पण आता उजेड असल्यामुळे काही वाटत नाही. असे मध्ये आपल्याला कापडं वगैरे दिसतात किंवा काही ठिकाणी आपल्याला पाट्या दिसतात. इथल्या लोकांनी अगदी बनवून लावलेलं साध्या पत्र्यांवर वगैरे त्यांच्या हाताने पेंटिंग वगैरे केलेली ही परिक्रमा मार्ग. अशा प्रकारच्या या पाट्या आणि या पाट्यांचा आधार घेत आपण आता पुढे जंगलातून दूधधारा, कपिलधारा वगैरे करत अमरकंटककडे चाललेलो आहे. तर चला आता लवकरच अमरकंटकला जाऊ. मग तिथे गेल्यानंतर परत बाकी सर्व आपण बघण्याचा प्रयत्न करू. आपण या ठिकाणी आता दूधधारेवर आलेलो आहोत आणि हा सर्व मैयाचा पावन परिसर आहे. आणि हे सर्व मैयाचं जे पात्र छोटंसं आहे ते या पुढच्या बाजूने इकडे येत आहे. इकडे पुढं मैयाचं पात्र आहे
याला दूधधारा का म्हणत असतील याचं शास्त्रीय कारण जर काही वेगळं असेल तर आपल्याला माहित नाही, परंतु जर एक आपण इथल्या दृश्यांवरून जर बघितलं तर हे जे फेसाळलेलं पाणी ते काही अंशामध्ये इथे पाणी एक दुधाप्रमाणे दिसत असतं. अगदी बघा, हे दुधाप्रमाणे एकदम सफेद शुभ्र पाणी दिसत असतं. पुढं सुद्धा हे पाणी शुभ्र आहे आणि इकडे अगदी पुढं पर्यंत हे पाणी आपल्याला बऱ्याच ठिकाणी शुभ्र असं दिसत असतं. तर या शुभ्र दिसत असणाऱ्या या पाण्याला कदाचित दुधाप्रमाणे प्राणी दिसतंय आणि या दुधाप्रमाणे दिसणाऱ्या पाण्याला दूधधार म्हणत असतील असं मला वाटतंय. कदाचित अशा प्रकारची ही दूधधार आहे. आणि मागच्या बाजूला पूर्ण जंगल, अगदी या बाजूला सुद्धा पूर्ण असा जंगलाचा परिसर आहे आणि जंगलाच्या परिसरातून मैया ही पुढं जाते आणि अशा या दूधधारेवर आपण आलेलो आहोत. मी पुन्हा एकदा सांगतोय की हे अगदी कदाचित दुधाप्रमाणे हे पाणी दिसतंय, त्यामुळे याला दूधधारा म्हणत असावं असं प्रथमदर्शी मला तरी वाटतंय. कारण अजून शास्त्रीय कारण काय याचं आपल्याला कळलेलं नाही किंवा त्याचं आपल्याला कुठं माहिती मिळाली नाही, परंतु अतिशय शुभ्र पाणी या पूर्ण परिसरामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी दिसतंय. मी एकदा व्हिडिओ दाखवलंय, पुन्हा एकदा इथे सुद्धा आपल्याला बघा शुभ्र पाणी दिसतंय दुधाप्रमाणे. इथे आपल्याला अगदी जास्त प्रमाणात हे शुभ्र पाणी दुधाप्रमाणे दिसतंय, जे फेसाळलेलं पाणी आहे. आणि इकडे सुद्धा ते पाणी तसंच दिसतंय, तर त्याच्यामुळे इकडे सुद्धा अगदी तसंच सफेद पाणी आपल्याला बघायला मिळेल. तर नॉर्मली आपण म्हणतो की पाण्याचा ते पाणी आपल्याकडं पण तसं दिसतं, परंतु हे मैयाचं पात्र आहे आणि इथली प्रत्येक गोष्ट ही विशेष आहे. प्रत्येक स्थान विशेष आहे, प्रत्येक झाड इथलं विशेष आहे. अगदी प्रत्येक दगड, या दगडाला सुद्धा असं म्हणलं जातं की या का हर कंकर शंकर होत आहे, अर्थात तसं वरदान नर्मदा मैयाला आहे. आणि प्रत्येक गोष्टी विशेष आहे, त्याप्रमाणे ही दुधाप्रमाणे दिसणारी ही धार याला धारा असं म्हणतात. तर दूधधारा करून आपण आता पुढे कपिल धारा वगैरे पुढच्या परिसराकडे जाणार आहे. सर्व परिक्रमावासी आपण बघितले तर आता आलेले आहेत आणि अमरकंटककडे जातात असल्यामुळे प्रत्येकाचा आनंद हा अगदी घोष वगैरे करून प्रत्येकाचा आनंद हा वाढलेला आहे आणि प्रत्येकाला नर्मदा मैयाच्या उगम स्थानाकडे अमरकंटककडे जाण्याची इच्छा आहे आणि प्रत्येक जण त्यामुळे उल्हासित आहे. आपण जर बघितलं तर त्यांचा गजर वगैरे बघा, त्यांचा आनंद बघा, त्यांचा उल्हास बघा. प्रत्येक जण या ठिकाणी खूप जास्त आनंदी असतो किंवा खूप जास्त उल्हासित असतो की आपल्याला आता नर्मदा मैयाच्या उगमाकडे किंवा अमरकंटकला जायचंय. तर अशा प्रकारचे सर्व परिक्रमा असे आहेत आणि आता आपण लगेचच पुढे दूधधारा एक बघून आणि पुढच्या दिशेने म्हणजेच अमरकंटककडे निघणार आहे कपिल धारा वगैरे आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे. आणि या बाजूला वरती दूधधारा अशी पाटी सुद्धा आहे, एक पर्यटन स्थळ म्हणून मानलं जातं. आपण दुसऱ्या बाजूने जंगलातून आलो, पण एकीकडून यायला रस्ता वगैरे पण कदाचित असावा, कारण बऱ्यापैकी लोक या ठिकाणी येतात. आपण जर बघितलं तर भरपूर माणसं या ठिकाणी आलेली आहेत आणि अशा प्रकारचा हा परिसर दूधधारेचा. पुढच्या बाजूला एक छोटंसा आश्रमासारखं मंदिर वगैरे पण आहे, आपण त्या बाजूलाही जाऊन येऊ. आणि हे नर्मदा मैयाचं पात्र अतिशय छोटंसं आणि बालस्वरूपातील जी मैया आहे ती नर्मदा मैया म्हटलं जातं. तर हे मैयाचं छोटंसं पात्र आणि अशा या मैयाच्या जवळ आता आपण आलेलो आहोत आणि अगदी उगमस्थानापासून 10 ते 12 किलोमीटर आपण जेवणानंतर होतो. जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर येऊन आपल्याला आता हा परिसर केवळ अमरकंटक आपल्याला इथून 4 ते 5 किलोमीटर आता असेल आणि लवकरच आपण अमरकंटकला सुद्धा पोहोचणार आहे. तरी एक सुंदर असा धबधबा सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. बाजूला आपण खालच्या अँगलला त्याला बघू, जो दूधधारा नावाचा परिसर याच्यामध्येच. ही जी मुख्य दूधधारा मानली जाते किंवा दूधधारेचा हा मुख्य परिसर आहे. दुधाप्रमाणे शुभ्र असणारी ही धार आणि मैयाचा अगदी पाण्याचा खळखळाट आवाज येतोय अशी ही दूधधार शुभ्र रंगाची असलेली. आणि जसं दूध हे शुभ्र रंगाचं असतं त्याप्रमाणे हे शुभ्र धार आणि हे पाण्याचं रूप, मैयाचं हे रूप, तर त्याच्यामुळे याला दूधधार म्हटलं जात असावं असं मला वाटतंय. आणि फार सुंदर असा हा परिसर आहे, कारण दूधधारा आणि दूधधारापासून पुढे या दिशेने मैया पुन्हा एकदा छोट्या पात्राने पुढं प्रवास करते आणि पूर्ण जंगलाचा परिसर या ठिकाणी आहे. इकडे बघितलं तर सहल सुद्धा कोणतरी लहान मुलांच्या बाजूला आलेली आहे आणि इकडे मध्ये सर्व मंदिर वगैरे गुफा
कपिल मुनींची ही तपस्थली आहे, मध्ये कपिल मुनींची गुफा आहे, जिला आता कुलूप लावलेलं आहे. परंतु ही कपिल मुनींची गुफा, आतमध्ये कपिल मुनींनी तपश्चर्या केलेली आहे. आणि अशी ही कपिल मुनींची तपश्चर्या भूमी, कपिल मुनींची गुफा या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि आतमध्ये जर बघितलं तर दुर्वास ऋषींची ही दुसरी गुफा आपल्याला शेजारीच दिसते. आणि कामधेनू मातेचं मंदिर आतमध्ये आहे, तर आपण मंदिरात दर्शनाला जाऊया. माँ कामधेनू दूधधारा दर्शन मार्ग या ठिकाणी आतमध्ये ही गुफा आहे, जिथे आपल्याला तर असा हा सर्व आतमध्ये गुफेचा परिसर आपण बघितलेला आहे. आणि मध्ये कामधेनू मातेचं मंदिर सुद्धा आहे. आणि कामधेनू मातेच्या मंदिराबरोबरच या ठिकाणी दुर्वास ऋषींचं सुद्धा मंदिर आतमध्ये आहे. दुर्वास ऋषींची गुफा आहे. कामधेनू मातेने या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे असं म्हटलं जातं. तर एका निमित्ताने कामधेनू मातेचं मंदिर आहे. आणि कपिल ऋषींची सुद्धा गुफा आहे. पुढे गेल्यानंतर कपिलधारा सुद्धा आपल्याला लागते. तर आता आपण कपिलधारेकडे सुद्धा दर्शनाकरता आता जाणार आहे. हा कपिलधाराचा एरिया आहे. इथं बघितलं आपल्याला कपिलधारा नाव दिसेल. आणि कपिलधारा इथं मैयाचं पात्र आहे. आपण क्रॉस करून तर जाऊ शकत नाही, त्यामुळं आपण बाहेरूनच चाललेलो आहे. हे कपिलधाराचा परिसर आणि मैयाचं हे पात्र, अतिशय छोटंसं पात्र मैयाचं ह्या ठिकाणी झालेलं आहे. अगदी आपण जसं जसं पुढं जाऊ तसं तसं ते पात्र अजून बारीक होत चाललेलं आहे, मैयाचं बालस्वरूप. आणि या कपिलधाराच्या परिसरातून आपण आत्ता पुढे जातोय. इथं बघा अतिशय छोटंसं पात्र मैयाचं आहे. अगदी एखाद्या आपल्याकडे जी चारी वगैरे असते ओढा बेडा त्यापेक्षा सुद्धा छोटं आहे. आणि अशा मैयाच्या पात्रावर आपण आता पुढं चाललेलो आहे. आपण दूधधारा वगैरे बघितली. दूधधारा म्हणजे पाणी अगदी शुभ्र प्रकारचं पाणी, दुधाप्रमाणे पाणी. त्याचबरोबर तिथं कामधेनू मातेने तपश्चर्या केल्यामुळे कदाचित त्याला दूधधारा नाव पडलेलं असावं. या दर्शन करून आता पुढे कपिलधारा, मुळात कपिल ऋषींनी सुद्धा या ठिकाणी तपश्चर्या केली. आपण कपिल ऋषींची गुफा सुद्धा बघितली, परंतु ती लॉक होती. कामधेनू मातेची गुफा तर आपण बघितली. अशा या कपिलधारा, दूधधारा यांचं दर्शन वगैरे करून आता आपण पुढे अमरकंटककडे निघलेलो आहोत. अवघ्या 4-5 किलोमीटर आपल्याला अमरकंटक आहे. आणि पुन्हा जर बघितलं तर जंगलाचा एरिया आपल्याला भेटत आहे. आणि या बीज इकडं मंदिर वगैरे आहे. आणि ह्या बाजूनं पूर्ण आता जंगलाच्या एरियानं आपण कपिलधारेकडे निघालेलो आहे. अमरकंटककडे निघालेलो आहे. आणि खूप जास्त आपण म्हणजे दूधधारेकडनं त्यानं पायऱ्या वगैरे उंच उंच आणि चढ वगैरे असल्यामुळं दमलेलो पण आहे, त्याच्यामुळं धाप लागलेली अगदी. तर असं आता आपण ही दर्शनं करून अगोदर दूधधारा, कामधेनू मातेची तपश्चर्या भूमी आणि त्याच्यानंतर कपिल ऋषींची तपश्चर्या भूमी कपिलधारा वगैरे दर्शनं करून आपण आता पुढच्या प्रवासाला निघलेलो आहेत. आणि अमरकंटककडे आपण आता चाललेलो आहे. हा सर्व जंगलाचा परिसर आणि या जंगलाच्या परिसरातून आपण निघालेलो आहे पुढे. आणि खाली जर बघितलं तर हे जे बारीक दिसतंय हे नर्मदा मैयाचं छोटंसं पात्र आहे. आणि अशा नर्मदा मैयाच्या कडेकडेने आता आपण पुढच्या प्रवासाला निघलेलो आहोत. नर्मदे हर हे अतिशय बारीक मैयाचं पात्र आहे आपल्याला. बघा एकदम छोटंसं पात्र, अगदी चांगलं जर पाऊल टाकलं तर 3-4 पावलामध्ये क्रॉस होईल असं हे पात्र आहे. आणि हे माकड बघा कसं लाकूड घेऊन चाललेलं आहे. बघा 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 याला बघा कसं लाकूड घेऊन चाललेलं आहे. गेलं वाटतं झाडावर. तर असू द्या, हे असं मैयाचं छोटंसं पात्र
आणि या पात्राच्या तटातटाने आपण आता पुढे जंगलाने परत पुढच्या प्रवासाला निघालेलो आहे. वास्तविक या माकडानं जे आणलेलं आहे ते लाकूड नाही तर ऊस आहे. इथं आपल्याला बघा तो ऊस खाताना दिसत असेल. या बाजूला ऊसाचं दुकान आहे आणि ह्या ऊसाच्या दुकानामधून त्यानं तो ऊस पळवलेला आहे आणि इथं येऊन ते ऊस खात आहे. आता बघा इथं ऊस खात बसलेलं आहे. तर त्याच्या शेजारी एक बघा दुसरं त्याचं तोंड बघत आहे आणि यानं मापात चोरी वगैरे करून आणलेली आणि खात आहे. तर असं आता सध्याचा कलियुगातला नियम म्हणजे जो चोरी करेल आणि प्राप्त करेल तेव्हा मजा घेतच असतो. बाकीचे घेऊन येतं नाही घेऊ. इकडं पण आपले पाहुणे आहेतच बघा आणि असं हे माकड आपलं चोरी करून आणलेल्या ऊसाचा आनंद घेता येईल. बिचारं दुसरं साधं भोळं नीतीनं जगणारा असेल त्याला काय तो आनंद घेता येत नाही. हा साधारण कलियुगाचा नियमच नाही का असं म्हणता येईल. आपल्याला काय अडचण नाही असं म्हणायला. खोट्याची जनता आहे सगळी इथं. आपला देव आहे जो आपला निर्णय करणार असतो शेवट आणि त्यालाच ती योग्य गती प्राप्त होत असते जो नीतीने चालत असतो. तर असा सर्व विषय आहे आणि हा जंगलाचा परिसर आहे. या जंगलाच्या परिसरातून आता अमरकंटककडे आपण चाललेलो आहे. जवळजवळ अमरकंटकचा एरिया आपल्याला लागलेला आहे. फायनली आपण अमरकंटकमध्ये पोहोचलेलो आहे आणि अमरकंटकमध्ये आता आपण पुढे प्रवास करतोय आणि आपल्याला कल्याण आश्रम जो आहे तिथं सांगितले कल्याण आश्रमामध्ये राहण्याची व्यवस्था होईल. तर बघू आपण कपिलधारा दूधधारा वगैरे दर्शन करून आणि पुढे निघालेलो आहे. आणि फायनली आता आपल्याला जवळजवळ कल्याण आश्रम एक 300-400 मीटरवर आहे जिथे राहण्याची व्यवस्था आहे. बरेच आश्रम आहे तिथं परिक्रमेत. तर बघू आता नेमकं कोणत्या आश्रमामध्ये जातोय किंवा अमरकंटकमध्ये अजून काय काय अमरकंटकचं मंदिर असेल, नर्मदा मैयाचं मंदिर, मायकी बघी आपल्याला आता आज काय काय बघणं होतंय. कारण सगळं जंगलातून प्रवास वगैरे केल्यामुळं आणि सकाळी जेवण वगैरे आपण तिथं गेल्यामुळं आणखी तिथं उशीर झाला. त्याच्यामुळे आपल्याला पोचता उशीर झाला. त्याच्यामुळे अजून आपल्याकडे 2-3 तास तर आहे. पण परत मायकी बघियापासून खाली येणं, खाली आश्रम कुठे आहे काय या सर्व गोष्टींचा विचार करून मग आपण पुढे निघणार आहे. मैयाची तटावरील आरती पण होते असं आपल्याला कळलेलं आहे. शाश्वत अजून माहिती आपल्याला फिक्स कळाली नाही की नेमकी घाट कोणता असतोय काय, तर त्याची माहिती आपण तिथे गेल्यावर घेऊ. तर अशा पद्धतीनं हा अमरकंटकचा एरिया आहे ज्याला अनुपपूर हे जिल्ह्याचं ठिकाण लागतंय आणि अमरकंटक हे या बाजूचं म्हणजे अर्थात पूर्वेकडच्या बाजूचं शेवटचं ठिकाण आहे मायकी बगिया. आणि मायकी बगियापासून मला वाटतं अगदी 100-150 मीटरवर छत्तीसगड राज्य चालू होतंय पुढं आणि अमरकंटक हे अगदी शेवटचं आहे. आपल्याला कदाचित उद्या बाउंड्रीवर दिसेल पण आपल्याला छत्तीसगड पुढं राज्य आहे थोडंसं अंतरावर. तर अशा प्रकारचा एकंदरीत प्रवास आहे अनुपपूरमध्ये जिल्ह्यामधील अमरकंटक ह्या गावात. आता आपण आलेलो आहे. अमरकंटकचं गाव म्हणण्यापेक्षा भरपूर मोठं ठिकाण आहे या अमरकंटकमध्ये आता आपण आलेलो आहे. तर बघू मार्गाने जाऊन आपलं कल्याण आश्रम वगैरे कुठं मिळतोय काय हे गेल्यावर कळेलच. तर श्री कल्याण सेवा आश्रम अमरकंटक आणि अतिशय भव्य दिव्य हा आश्रम आहे. अगदी आपल्या कॅमेऱ्याच्या अँगलमध्ये सुद्धा मावणार नाही इतका मोठा आहे. आणि या आश्रमामध्ये आपल्याला राहण्याची व्यवस्था आहे. काही दक्षिणेतील ही थीम आपल्याला दिसेल आणि हा कल्याण सेवा आश्रम ट्रस्ट या ठिकाणी यांची काही कार्याविषयी माहिती दिलेली आणि हा श्री कल्याण सेवा आश्रम या आश्रमामध्ये आता आपण आलेलो आहे. तर बघू आतमध्ये जाऊन आपली व्यवस्था वगैरे कशी होते काय होते का नाही ते तिथे गेल्यावरच कळण. कारण अमरकंटकमध्ये गर्दी खूप असते. तर बघू आता आश्रमात जाऊ आपण आधी.